आपल्या शास्त्रामध्ये जसे 7 चक्र असतात ना, मूलाधारपासून मग तिथे जसं निरनिराळे चक्र जातात साधारण, मग इथे ब्रह्मरंध्र किंवा सहस्त्रार जे म्हणतात, 7 त्यातून जी नाडी जाते म्हणजे सुषुम्ना नाडी, ईदा नाडी, पिंगला नाडी 2 बाजूची असतात, त्याच्यामधून जी मणक्यातून जाते बारीकशी तिला सुषुम्ना नाडी म्हणतात. आणि ती अशी त्या 7 चक्रांमधून तिचा वर प्रवास होतो खालून मूलाधार स्थितो नित्यम, हे गणपती अथर्व शीर्षात येतं की ती कुंडलिनी शक्ती जी आहे, जी जीवनी शक्ती आहे, जी चेतना जी आहे, चैतन्य जे आहे, तिचं मूळ आधार खाली बेस स्पायनल कार्ड म्हणजे आपल्या पाठीच्या मणक्याच्या खाली असतात. तिला जागृत करून मग ती जसजशी वर यायला लागते तसं जेव्हा ती टाळूपर्यंत पोहोचेल त्याच्यानंतर मग साक्षात्कार होतो असं म्हणतात. तर तिची यात्रा योग्य जीवन जर जगला, आपल्या शास्त्रांप्रमाणे सनातन धर्माप्रमाणे जर जगलं, तर असं अनुभवात सांगितलंय, शास्त्रांमध्ये सांगितलंय, संतांनी, साधू पुरुषांनी, गुरुंनी, दर 7 वर्षांनी तिचं एक चक्र वाढत जातं, वर जात जातं, मूलाधार मधून वर, त्याच्यानंतर असं. आणि 7 चक्र आणि प्रत्येक चक्राचे 7 वर्ष, 7 49. तर म्हणलं की 49 वर्षापर्यंत जीवनाच्या जे काही जीवनाचा सार आहे तो समजून घ्यायला हवा. म्हणजे जसं विद्यार्थी जीवनामध्ये किंवा ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम आणि मग वानप्रस्थ, संन्यास, वानप्रस्थ आहे ना. तर आणि मग 50व्या वर्षापासून आपल्या शास्त्रीय जीवनाप्रमाणे म्हटलं की 7ही चक्रांचा प्रवास झाला, सगळे अनुभव करून झाले, सगळं हेवे दावे सगळं कळून चुकलं, संसार कसा चालतो, कोण काय कसं आहे, विवेक जागृत झाला, वैराग्याची भावना आली, जे आपले होते त्यांनी सोडून दिलं, जे सगळे जे टक्के टोणपे खाते जीवनाचे अनुभव येतात, खरं खोटं काय ते लक्षात यायला लागतं, काय शाश्वत काय नश्वर, कशाला अर्थ आहे कशाला अर्थ नाहीये, असं करत करत 50व्या वर्षी सोडण्याची तयारी असायला हवी. तोपर्यंत जमा करतो आपण, जमा करणं. पण असं शास्त्रामध्ये म्हटलं की 50व्या वर्षापासून निघून झाला हवा, म्हणजे पुन्हा प्रस्थान. हा प्रस्थान याचं काहीतरी गूढ कुठलं तरी स्थान आहे जिथे आपण सगळेच जातो किंवा जायचं आहे किंवा जातात माहित नाही, पण काहीतरी स्थान आहे तिथे, दूर आहे असं आपली जी धारणा असते ती. If these videos are helpful, please share them with others. Like and subscribe to help spread the message of Krishna. Jai Shri Krishna.